बेसनची पिठी किंवा बेसनचं पिठलं हे कोकणात काय तर सगळीकडेच प्रसिद्ध व सगळ्यांच्याच आवडीचं. यासाठी प्रथम कढईमध्ये तेल तापलं की सालीसकट लसूण ठेचून, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग अशी फोडणी परतवून त्यावर बारीक चिरलेला कांदा व चिमूटभर हळद घालून परतवून त्यावर बेसनचं पीठ घालून ते छान भाजून घ्यायचं. ते थोडं खरपूस झालं की त्यावर गरम पाणी ओतून ते सर्व एकजीव करून घ्यायचं. त्याला उकळी आली की त्याला चवीनुसार मीठ, चवीनुसार गुळाचा खडा असं घालून त्याला छान उकळी आणू द्यायची. यानंतर आपलं पिठलं तयार होतं. आता फोडणीची तयारी म्हणजे एका तिवईत तेल तापलं की त्यावर सोललेली बारीक चिरलेली लसूण, लाल सुकी मिरची, हिंग व काश्मीरी मिरची पावडर अशी फोडणी करून त्या गरम गरम पिठल्यात ती फोडणी ओतावी. वरतून चवीनुसार कोथिंबीर घालावी. असं खमंग रुचकर असं बेसनचं पिठलं तयार होतं. पावसाळ्यात पिठी भात एकदम सुंदर लागतो. असं नक्की पिठलं करा व आवडलं असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.